तर बघा मंडळी, आपल्या आता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहे. आपण याला आता करूया फोडणीची तयारी. तर आपण आता हे भाज्या चांगल्या स्मॅश करून घेऊया, चांगल्या एकजीव करायच्या, म्हणजे आपली पावभाजी मस्त टेस्टी होईल. आणि याच्यामध्ये आपण हे बीट घातलेले आहे, म्हणजे त्याला नॅचरल लाल कलर येण्यासाठी, म्हणजे दुसरा काही असा बाहेरचा कलर टाकायची गरज नाही आपल्याला. नॅचरल लाल कलर येतो पावभाजीला आणि चवही छान लागते. तर आपण आता हे वाटण करून घेऊया. यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा घेतलेला आहे. आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया. तर आता आपलं वाटण तयार आहे. आता आपण देऊया पावभाजीला फोडणी. आता मी ह्याच कुकरमध्ये देते आहे, ज्याच्यात आपण भाज्या शिजवल्या होत्या, कारण आता डबल भांडे भरवायला कुकरमध्ये पण छान होते. आपण आता तेल टाकून घेऊया. इथे सरसो तेल वापरलं आहे मी, त्याची चव खूप छान येते. तर आपण आता वाटलेला मसाला सर्व टाकून घेऊया. आता हा मसाला आपण चांगला तळून घेऊया. कच्चा वाटलेला आहे ना आपण, आलं लसूण कांदा टोमॅटो कच्चा वाटलेला आहे ना, तर आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घेऊया. तर आपला मसाला तर चांगला तळलेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण टाकूया लाल तिखट. आता आपण टाकूया हळद. सर्व मसाला चांगला तळला आहे आपला, चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण टाकूया हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. हा आपण थोडाच टाकूया, बाकीचा आपण शेवटी टाकूया. नंतर टाकल्याच्या नंतर त्याची चव खूप छान येते. आता आपण हे पावभाजीचं मिश्रण टाकून घेऊया भाज्यांचं. मस्त आपल्या भाजीला लाल कलर आलेला आहे. आपल्याला वरचा कलर टाकायची गरज नाही आहे, फूड कलर टाकायची गरज नाही, नॅचरल लाल कलर आलेला आहे बीटमुळे. तर हॉटेलमध्ये वगैरे कसं कलर टाकतात लाल कलर येण्यासाठी, तसं आपल्या भाजीला नॅचरल कलर आलेला आहे, खूप सुंदर दिसते. आपल्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि थिकनेस पण छान आलेला आहे. आता आपण हिला एक उकळी येऊ देऊया. आता आपण टाकूया मीठ चवीनुसार टाका. तर इकडे चहाही उकळतोय मैत्रिणींनो. मला जरा चहाची तलप आली होती म्हणून इकडे चहा ठेवला. तर आपली पावभाजी आता एक चांगली उकळी काढून घेऊया. आता आपण टाकायचा आहे हा उरलेला पावभाजी मसाला. चहा पण आपली चांगली उकळलेली. आपण टाकून घेऊया दूध. आता आपण याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक उकळी येऊन देऊया. तर चला आपण टाकूया दूध. मस्त घट्ट असं म्हशीचं दूध आहे मैत्रिणींनो. याची खूप छान चहा लागते. मस्त स्पेशल चहा आहे. आता आपण आपली पावभाजी होईपर्यंत आपण चहा पिऊया. चला मंडळी, आपला चहा पण तयार आहे. तर आता हे आपण आपल्या वर्ल्ड कपमध्ये आपण चहा घेऊया ओतून. हा माझा वर्ल्ड कप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून.
तर चला मंडळी, या चहा प्यायला सकाळी सकाळी.